नव्या हाय फाय दे. हाय फाय. हाय फाय. ए नव्या, ए नव्या, बुबुडिया कुठं आहे बघ. ए नव्या, तो बुबू आला बघ. दिसतोय का तुला? आत्ता आमची गुड मॉर्निंग झाली आहे आणि आमची गुड मॉर्निंग झाल्या आम्ही गॅलरीत येऊन बुबूला शोधतो घालू. त्याच्या नाश्त्यासाठी अर्धी चपाती घेते, याचे तुकडे करायचे आणि मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचे. तशी चपाती बारीक केलेली मिक्सरला. आता त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स पावडर टाकायचे आणि मी ड्रायफ्रूट्स पावडर आणि मखाना पावडर टाकले. थोडंसं गूळ टाकायचं याच्यामध्ये. आणि माझी मुलगी दूध नाही पित, तिला दुधाची टेस्ट आवडत नाही, तर मी याच्यामध्ये गरम पाणी टाकते. मस्त मिक्स करायचे. मस्त असं मिक्स झालं. याच्यामध्ये गरम पाणी टाकलं ना की मस्त असं एक खीरसारखं तयार होतं. मस्त तुम्ही पण असं तुमच्या मुलीला किंवा तुमच्या बाळाला करून बघा. 1 वर्षाच्या, मी नव्याला 1 वर्ष झाल्यानंतर देते. खूप छान लागते टेस्टला पण, सो तुम्ही पण नक्की ट्राय करा. नव्याच्या दुपारच्या जेवणासाठी पालकची खिचडी बनवते. याच्यामध्ये मी लसूण, जिरं, मोहरी, टोमॅटो आणि थोडंसं आपलं जे वाटण असतं घरामध्ये बनवलेलं कांदा खोबऱ्याचं ते टाकलं आहे आणि आपलं हळद आणि गरम मसाला. तर आता मी याच्यामध्ये आपले तांदूळ टाकते. इथे मी बटाट्याचे तुकडे टाकले 4. तुमच्या आवडीनुसार टाका, तुम्हाला आवडत असेल तर. मस्त पाणी टाकायचं आहे. छान कुकरला अशा 2 शिट्ट्या काढायच्या आहेत. मस्त आपली खिचडी रेडी आहे. आणि आपल्याकडे जो स्मॅशर असतो स्मॅश करायचं, त्याच्याने ही खिचडी थोडीशी स्मॅश करून घ्या. मी माझ्या बाळाला मिक्सरला लावून नाही देत, तुमचं बाळसुद्धा मस्त खाईल. मस्त नंतर संध्याकाळी इथे आमचा मामा आलेला, तर मामासोबत आम्ही खूप खेळलो. आमचं जेवण झालं. नंतर आम्ही रात्री मस्त असं राऊंडला गेलो. थोडीशी थंडी कमी होती म्हणून मग मी नव्याला पण घेऊन गेले. तर आम्ही आमच्या सायकलमधून राऊंड मारतो आहे. राऊंड मारून झाल्यानंतर मग आम्ही घरी आलो, कारण का नव्या जास्त वेळ त्या सायकलमध्ये बसतच नाही. घरी आलो आणि तुम्हाला ही लँग्वेज समजते का कमेंटमध्ये नक्की सांगा. अशीच आमची मस्त रात्रभर मस्ती चालूच असते. चलो बाय, गुड नाईट.